शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा जाहीर जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार महारेशीम अभियान 2026 अंतर्गत राज्यभर रेशीम शेतीसाठी शेतकऱ्याची नोंदणी केली जाणार आहे. रेशीम शेती म्हणजे हमखास उत्पन्नाची संधी आणि नवीन शेतकरी आणि उद्योजकांना मिळणारा मोठा फायदा आहे. जर तुम्ही शेतीतून अतिरिक्त कमाईचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली शेती यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या महारेशीम अभियान 2026 या महत्त्वाच्या जाहीरबद्दल, ज्यामध्ये महारेशीम अभियान नेमकं काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आणि नोंदणी कधी व कशी करावी याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता महारेशीम अभियान 2026 तुती टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम राबविण्याबाबतचा दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्य सरकारने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर केले असून या धोरणामध्ये रेशीम उद्योगाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. रेशीम उद्योग हा शेती आणि वनस्पतीवर आधारित असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात आहे. महाराष्ट्रातील हवामान रेशीम उत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे राज्यात हा व्यवसाय वाढण्याची मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी रेशीम शेती अत्यंत उपयुक्त मानली जाते. त्यामुळे शेतकऱ्याकडूनही या व्यवसायाला मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळावे या उद्देशाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत नवीन तुती लागवड आणि टसर रेशीम उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणे तसेच इतर संस्थांच्या सहकार्याने महारेशीम अभियान दरवर्षी राबवले जाते. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम विकास योजना राबविण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. सन 2017 पासून सुरू असलेल्या या अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रेशीम शेतीचा प्रचार आणि प्रसार होऊन हा उद्योग अधिक लोकप्रिय झाला आहे. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाबाबत माहिती मिळावी यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि जनजागृती केली जाणार आहे. तसेच सन 2026 मध्ये तुती लागवड आणि टसर रेशीम उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी महारेशीम अभियान 2026 राबविण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. हे अभियान बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि पालघर या 21 जिल्ह्यामध्ये 4 फेब्रुवारी 2026 ते 5 मार्च 2026 या कालावधीत राबवले जाणार आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये हे अभियान 10 फेब्रुवारी 2026 ते 11 मार्च 2026 या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी यापूर्वी 12 डिसेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समित्या मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धती या स्वरूपात लागू राहणार आहेत. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया आधी ठरवलेल्या नियमानुसार आणि नियोजनानुसारच पार पडणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत रेशीम संचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अभियानाच्या कालावधीत या सेवांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि जनजागृती केली जाणार असून नवीन शेतकरी आणि उद्योजकांची नोंदणी देखील याच पोर्टलवर केली जाणार आहे. राज्यात जर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतील तर हे अभियान राबवताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महारेशीम अभियानासाठी लागणारा खर्च विविध मंजूर योजनांमधील उपलब्ध निधीतून केला जाणार आहे. हा निधी प्रामुख्याने प्रशिक्षण, मेळावे, प्रसार आणि प्रसिद्धी यासाठी वापरला जाईल आणि आर्थिक नियमानुसारच खर्च केला जाईल. म्हणजेच रेशीम शेती सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकरी आणि उद्योजकासाठी हा रेशीम अभियान 2026 ही एक मोठी संधी ठरू शकते. या अभियानाच्या माध्यमातून नोंदणी करून तुम्ही अतिरिक्त आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निवडू शकता. धन्यवाद.